साम्राज्य सामान्यांचा असामान्य. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला एक छोटासा प्रतिसाद म्हणून, आपलं एक कर्तव्य म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपलं एक कर्तव्य म्हणून आम्ही हे सोलापूर वासीय सर्वजण या ठिकाणी जे डिझेल पेट्रोल आहे हे जे महागाईचा भडका उडालेला आहे त्याला एक छोटासा प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी जे आठवड्याला सर्व सोलापूरकरांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं होतं. आवाहन म्हणण्यापेक्षा विनंती केली होती की ई बाईक तुम्ही वापरता आलं तर जेवढं होता येईल तेवढं आपण पेट्रोल असेल, डिझेलच्या गाड्या हे आपण टाळून ई बाईक असेल किंवा सायकलिंगचा प्रवास असेल हे आपण केलं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आव्हानाला एक चांगला प्रतिसाद म्हणून आपलं भारतीय नागरिक म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे ह्याला आपलं एक छोटंसं प्रतिसाद हे आपल्याला इथं लागणार आहे. या निमित्तानं आज सोमवार, आठवड्यातील प्रत्येक सोमवार हा आम्ही चालत असेल किंवा सायकलिंग असेल किंवा बॅटरीचे जे गाड्या असतील ही असेल, इलेक्ट्रिक वाहन असेल, या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रवास करणार आहोत. ओके. मग त्यांना या सूचना गेले नव्हते? आपण सर्वांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि जे काही जर कोण राहिले असेल तर त्यांना आम्ही आता अजून एकदा त्यांची एक बैठक घेऊन आम्ही त्यांना या ठिकाणी परत एकदा सूचना देऊ. पण आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री, तसेच आपले सर्व आमदार असतील, खासदार असतील व आम्ही देखील या ठिकाणी सर्व पदाधिकारी आम्ही तंतोतंत जे आम्ही बोललेलं तो शब्द आम्ही या ठिकाणी पालन करत आहोत. आणि आदरणीय इंधन बचतीच्या अभियानामध्ये तुम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. माननीय महापौरांनी सगळ्यांना आव्हान केलं होतं की सोमवारच्या दिवशी नो व्हेकल म्हणून आपण सगळ्यांनी पाळावं, जेणेकरून इंधनाची बचत व्हावी. एकतर एकत्रितपणे प्रवास करावा, शेअर रिक्षा किंवा शेअर ह्याच्यातनं प्रवास करावा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातनं इलेक्ट्रिक बाईक्स असतील ज्यांनी इंधन वाचू शकेल, किंवा सायकलवर यावं, चालत यावं असं सांगितलं होतं. महापौरांच्या केलेल्या आव्हानानुसार आज मी सायकलवर महापालिकेत आलो. पासून साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर होत असेल की घरापासून इथपर्यंत टेम्परेचरमध्ये सायकल चालवून कसं वाटतं? टेम्परेचर आज थोडंसं जरा कमी वाटतंय, कालच्या मनाने. काल 44 होतं, आज थोडंसं कमी वाटतंय. आज कामगाम झालो. किती वर्षांचं सायकल फार वर्षानंतर आज सायकल चालवण्याचा योग आला. ओके, ठीक आहे. विचारायची गरज नाही. हां, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जे जनतेला आव्हान केले की इंधन बचत केली पाहिजे, त्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून आम्ही आज ई बाईकवर मी प्रवास केलेला आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की ई बाईकवर प्रवास करायचा आहे.